न्यूज मराठी 24/7 मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। आजच्या तरुण पिढीत कमी वयात निवृत्ती घेण्याचं फॅड वाढत असताना कराड तालुक्यातील एका आजीनं 65व्या वर्षी नव्या उत्साहानं रिक्षा चालवायला सुरुवात केली। नांदगाव येथील 65 वर्षीय मंगला आवळे या आजीचं धाडस आणि जिद्द आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे। मुलाच्या संसाराला हातभार लागावा आणि घरी बसून आजारी पडण्यापेक्षा कामात राहावं या विचारातून मंगला आवळे या आजी रिक्षा चालवतात। त्यांच्या या आत्मनिर्भरतेमुळे प्रवासीच नव्हे तर संपूर्ण जिल्हा त्यांचं कौतुक करत आहे। गर्दीच्या रस्त्यावरूनही त्या निर्धास्तपणे रिक्षा चालवतात, त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासासमोर वय हे लहान ठरत आहे। खरं तर मंगला आवळेंचं आयुष्य संघर्षमयच राहिलं आहे। मुलं लहान असतानाच पतीचं निधन झालं, त्यानंतर त्यांनी मोलमजुरी करून 3 मुली आणि 1 मुलगा याचा सांभाळ करून स्वतःचा संसार उभा केला। आज मुलगा एसटी मध्ये चालक म्हणून काम करतो, मुलींची लग्न झाली आहेत, मात्र स्वतःच्या औषधोपचारासाठी खर्च आणि मुलाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून मंगला आवळे यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि तो सार्थकीही लावला। या वयातही अगदी जिद्दीने स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या ठाकलेल्या मंगला आजींना न्यूज मराठी 24/7 चा सलाम। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार। कॉलेज पासून कराडच्या स्टँड पर्यंत मी गाडी आजीच्या बसली, आजीची गाडी बघितली, आजीच्या गाडीत बसले। मला काही सुद्धा वाटलं नाही, भ्या वाटलं नाही, काही नाही। काय सगळ्या महिलांनी पण आदेश असाच घ्यावा। 20 रुपये घेतात आजी, तिकीटच घेते, सगळ्या बरोबर रेट आहे तोच घेते। मला चांगला वाटतो। भीती वगैरे वाटते काय सुद्धा नाही, भ्या बी काय नाही। शांतपैकी गाडी चालवते, हो व्यवस्थित गाडी चालवते, त्या काय सुद्धा भ्या नाही। ट्रॉफिक मध्ये व्यवस्थित चालली तिथे। मी रिक्षा शिकली, माझी मुलानं घेतलेली रिक्षा घरी बसून होती म्हणून माझ्या डोक्यात आलं, म्हणलं घरी बसून काय फायदा आहे रिक्षाचा, रिक्षा बाळा मला शिकवतोस का असा मी प्रश्न एक विचारला माझ्या मुलाला। मुलगा म्हणला तुझी तयारी असली तर मी शिकवतो। मी पण तयारी केली आणि मुलानं पण तयारी केली, आमच्या दोघांच्या ह्यानं आम्ही एकमेकाच्या सपोर्टानं मी रिक्षा शिकली आणि शिकली ती फार चांगलंच झालं। पण आता मी रिक्षा चालवतेली बघून मुलं मुली किंवा अनेक कोणी सगळ्यांनी अशी धाडस वाढवावी, कुठल्याही कामाला कमी पडायचं नाही। आणि आत्ताची मुलं जी आहे ना ती आईवडिलांना दमवते ती, का दमवते ती, शाळेत जाते ती, पुन्हा खर्च लागतो, हे आईवडिलांच्यावर सगळा भार असतो, मग काहीतरी कष्ट करावं असं माझी म्हणणं आहे। मुलांनी सुद्धा डोक्यात घेऊन आईवडिलांना बी सपोर्ट करावा आणि आईवडिलांना बी मुलाला सपोर्ट करावा। इतर ही काय बोलण्यात अर्थ नाही, का तर मुलासनी शाळेत आईबाप घालतो ती चांगल्या तऱ्हेनं शिका म्हणून, तर चांगल्या तऱ्हेनं शिकून आपली प्रगती वाढवावी ही माझं म्हणणं आहे। माझं एवढं वय झालेलं आहे की आता माझा मुलगा बी एसटी ड्रायव्हर आहे, माझा मुलगा बी काम करतो आणि त्याला सपोर्ट म्हणून माझ्या डोक्यात आलं, मी जरा त्याला सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न केला, माझा प्रयत्न यशस्वी झालाय, तर मला बरं वाटतं या। आणि माझं बघून सगळ्यांनी सुद्धा हे करावं, आता मला काही सुद्धा वाटत नाही, एक काडीभर भीती वाटत नाही, का तर माझं सगळं आता हात बसला, माझी नजर बसली, त्याच्यामुळे मला काही सुद्धा भीती वाटत नाही। आणि माझ्या बाजू अजून गाडी चालवते ती सुद्धा मला समजून घेते ती, म्हणजे सांभाळून नेते ती। माझी गाडी दिसली तर गाडी मागं पुढं अशी थांबवते ती, मला असं आडवं तिडवं जायचं असलं तर जरा त्यांच्याकडे बघितलं तर ती आजीला जाऊ दे असं म्हणते ती, मला सगळी समजून घेते ती। गाडी आता थांबते ट्रॉफिक मध्ये, तिथं सुद्धा माझ्याकडे बघितलं तर मला म्हणते ती जाऊ दे आजीला, त्यांच्याकडे बघितलं तर मी जाते त्यांच्या पुढं, मी सांगते बाबा मला इकडे जायचं आहे, मग ती असा जरा हात केला तर ती थांबते ती, मग मी पुढे जाते त्यातनं निघून। मला आता काही सुद्धा भ्या वाटत नाही आणि भ्या वाटण्यासारखं मला काही नाही, मला सगळे सपोर्ट करते ती आणि समजून घेते ती गाडी चालवणारी सकट। मी 9:30 वाजता घरातनं बाहेर निघते, परत 1 वाजता 1:30 वाजता जेवायला सुट्टी करते, का 1 तासभर सुट्टी करते, आणि संध्याकाळी 5ची शाळा सुटली, कॉलेज सुटलं की मी 6 वाजेपर्यंत घरी जाते। पैसे 500, कवा 600, कवा 500, कवा 400 असं मला मिळतात, तेवढ्यातच मी समाधानी आहे। आता घरी बसून तर कायच मला मिळालं नसतं,
आता तेवढं तर मिळते आता म्हणल्यावर मी खुश असते, मला काही नाही वाटत. का तर तेवढा तरी मुलाला 1-4 रुपयाचा हातभार किंवा माझ्या औषध गोळ्याला मला बरं पडेल असं ह्या हिशोबात मी आपली लय उशीर पण थांबत नाही, लय लवकर पण येत नाही, अशी मी गाडी चालवते.